नमस्कार मंडळी, आपलं चॅनल नक्की शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. नुकताच भाजप सरकारने देशातील जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आणि या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे भारत जातिवंत होतोय का, असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि भारतातील जातनिहाय जनगणना ही गरजेची होती का आणि त्याचे अनेक फायदे तोटे होऊ शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही या संदर्भात एक विधान केलं होतं. जातनिहाय जनगणना झाली तर लोकशाही ही धोक्यात येऊ शकते का, असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण होतात. त्यामुळे धर्मनिरपेक्ष म्हणून समजला जाणारा भारत यामध्ये खरोखरच जातनिहाय जनगणना गरजेची होती का, की ही कुठली राजकीय खेळी आहे आणि हे राजकारणाच्या फायद्यासाठी जातनिहाय जनगणना केली जाते का, या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे भारतामध्ये जातनिहाय जनगणना केल्यामुळे काय फायदे आणि काय तोटे होऊ शकतात, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.